अशा निसर्गरम्य वातावरणात आम्ही कुठेतरी आमच्या मित्रांसोबत जाण्याचा प्लॅन केला। मधातच गाडीला कदाचित भूक लागली तर आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो। मी तिथे एक व्हिडिओ शूट केला होता। हाय, पेट्रोलनी सॉरी गाडीने भूक त्याची भागवली आहे, पण असं वाटते आम्हीच आमची भूक भागवली आहे। सो आम्ही आता निघालेलो आहे आणि चिन्ह बघत आहेत समोर सगळे। शौर्या, आपण लास्ट टाइम आता जिथे जात आहे तिथे किती महिन्याचा होता शौर्य? 8 मंथ। हा, आणि आता सानिश 8 मंथचा आहे। आता मी तिथे जात आहे। थँक्स टू ऐश्वर्या अगेन, खूपच छान पराठे आणलेत ऐश्वर्याने। त्यानंतर आम्ही एका ठिकाणी म्हणजे साताऱ्याला थांबलो नाश्ता करण्यासाठी। आणि बघा, एका माउंटनवरून साताऱ्याचं हे जे दृश्य दिसत होतं अगदी म्हणजे मला फार आवडलं। हे अगदी छान दिसत होतं। मी म्हटलं की गाडी हळू थांबवा जेणेकरून मी ते कॅमेऱ्यामध्ये कॅच करू शकेल, आणि मला हे फार आवडलं। फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो। आमच्याकडे दोघांकडे बच्चू असल्यामुळे आम्ही हसत खेळत थांबत थोडं हॉल्ट करत वगैरे असं जात होतो। आणि चेक इन ऑलरेडी आम्ही केलेलं होतं, बुक केलेलं होतं पहिलेच ऑनलाईन, कारण तिथे रश असते त्यामुळे। सो चेक इन केलं आम्ही, सगळे आतमध्ये सामान आणत होतो, रूम अनलॉक करत होतो, म्हणजे सांगत होतो त्यांना अनलॉक करून द्या म्हणून। त्यानंतर बघा, आतमध्ये तुम्हाला एक छोटंसं रूम टूर भेटेल असा काही होता रूम फार छान होती, म्हणजे आम्हाला सगळ्यांना फार छान आवडली। त्यानंतर आहे बाल्कनी व्ह्यू। पतिदेव बाल्कनी दाखवण्यासाठी म्हणे थांब बाल्कनीचं दृश्य दाखवतो बाहेरचं, आणि ते एका साईडने ओपन करायला गेले पण ते होत नव्हतं, तर ते दुसऱ्या साईडने गेले ओपन करण्यासाठी। आणि बघा, बाहेरचं ना इतकं छान होतं, रात्र असल्यामुळे जास्त कळणार नाही पण खूप छान वाटत होतं। स्विमिंग पूल, ग्रीनरी, अजून समोर सकाळी जे फॉग येईल त्याचा तर मजाच काहीतरी वेगळी होती। बघा, खूप छान होतं तिथलचं हॉटेल, खूप छान होतं, आम्हाला सगळ्याला फार आवडलं। रात्री थोडे थकलेले असल्यामुळे मी बाहेर नाही गेली होती आणि थंडी पण होती। आंटी कुठे आला? कुठे आला? महाबलेश्वर। फाइनली वी रीच टू महाबलेश्वर। चलो कल घूमेंगे। हे एव्हरीवन, हॅलो, हाय, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे डॉक्टर संचली। माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला कळालंच असेल की आम्ही आता कुठे आलेलो आहे। सो आज आमची पूर्ण जर्नीच होती इथपर्यंत येण्याची, आणि आता आम्ही उद्याच दुसऱ्या दिवस फिरू। काय होते ते काय माहिती, कारण बच्चूनुसार सगळ्यांचं चालणार आहे, टाइम शेड्यूल काय आहे ते। सो बघत राहा व्हिडिओ, भेटू उद्या सकाळी। सो बाय। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। ॲज युज्युअल पतिदेव नेहमी। आणि गुड मॉर्निंग, ते ब्रश करत आहेत साहेब। गुड मॉर्निंग शौर्य। मम्मा कुठे आहे? अच्छा, चेस। नाउ वी आर गोइंग फॉर अ ब्रेकफास्ट। पिकूचा झाला आहे ब्रेकफास्ट, आमचा ब्रेकफास्ट बाकी आहे। सो चलो। लाईट कुठे आहे? चलो। आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो, तिथे पुरी भाजी, उपमा, ब्रेड वगैरे पण होतं, जाम, बटर वगैरे। आणि आम्ही पिल्लूला असं बसवलेलं होतं जेणेकरून आम्ही थोडा नाश्ता करू शकू। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला, आणि उपमा तिथे छान होता, थोडासा फिका पण होता, एवढा तिखट नव्हता, तर मी त्याला पण टेस्ट करू घातली थोडं। आता तो सगळं वरचं खातोय तर त्याला छान वाटलं, त्यांनी पण एन्जॉय केलं, समोर तर फार एन्जॉय केलं आहे त्यांनी। त्यानंतर पतिदेवने मला ब्रेड जाम खाऊ म्हणून ब्रेड आणून दिले, कारण मला फार आवडतं। ही रूम आमची आहे, या 2 रूम, आणि इथे स्विमिंग पूल होतं, खाली काही रूम्स होत्या त्यांच्या, आणि इथे ग्रीनरी होती। लास्ट टाइम आमची जे हॉटेल होतं ते इथे होतं, एकदा मी महाबळेश्वरला गेलो होतो, जे मी तुम्हाला गाडीमध्ये म्हटलं होतं ते। ब्रेकफास्ट कसा झाला? एकदम मस्त। आम्ही काही तयार झालो तर आम्ही कॅरम खेळायला बाहेर आलो। क्लिनिंग चालू होती रूमची, तर काही जण क्लिनिंगमध्येच आतमध्ये होते। त्यानंतर आम्ही छान महाबळेश्वरचं जे मंदिर आहे ते बघण्यासाठी बाहेर निघालेलो होतो। लास्ट टाइम आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा शौर्यला कुणीतरी 2 फिमेलने घेतलं होतं आणि फोटो काढला होता की तो खूप क्यूट आहे म्हणून। आम्ही आता त्याच मंदिरला इथे आलेलो आहोत। त्यानंतर तिथे फॉग वाढतच होता, मात्र काही पॉईंट्स आम्ही बघण्यासाठी जात होतो। बघा,
आम्ही हे जातानाचं आहे तिथे पॉईंट, येताना तर अजूनच धुकं खूप वाढलेलं होतं, म्हणजे समोरच्या गाड्या पण दिसत नव्हत्या. वय किती आहे मुलाचं, किती फिरतोय तो. इथपर्यंत आम्ही वर आलोय आणि बघा काय काय से हमें कुछ नहीं दिख रहा. अभी हम देखने आए हैं. तेव्हा आपण महाबळेश्वर आलो होतो आणि आम्ही इथे बसलेलो होतो, तेव्हा आपल्याकडे पिल्लू नव्हता, तेव्हा आम्ही दोघंच होतो. लास्ट टाइम आपण आलो होतो आणि यामध्ये काय काय फरक, काय डिफरन्स जाणवत आहे तुला? वेदर तेच आहे. आम्हाला लास्ट टाइम पण पॉइंट जास्त दिसले नव्हते. ए शौर्य कम हियर. त्यानंतर आम्ही मॅप्रोमध्ये थोडी शॉपिंग केली, म्हणजे कुकीज, जाम वगैरे घेतले. हॉटेलला आलो, फ्रेश झालो. त्यानंतर सानिश झोपला आणि नंतर शौर्य झोपला, तर त्याच्यामुळे आम्ही बाहेर नाही गेलो आणि खूप धुकं होतं, त्याच्यामुळे आम्ही गेम खेळत असा बसलो. होता कालचा आणि आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आता डिनरसाठी आम्ही बाहेर जाण्याऐवजी घरीच राईस वगैरे, घरी म्हणजे हॉटेलमध्येच राईस वगैरे मागवलेला आहे, पण खूप छान आहे. सो आम्ही आता तो टी व्ही बघता बघता एन्जॉय करून. बाहेर भयंकर फॉग होता आणि बच्चू पण एक झोपत होतो, एक उठत होतो, त्याच्यामुळे आमचा थोडा प्लॅन कॅन्सल झाला.